नमस्ते, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पुन्हा वाळवण रेसिपी करतो आहे. गॅस चालू केला, गॅसवर कुकर ठेवला आहे. त्याच्यामध्ये 5 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे. पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहोत, अर्धा चमचा मीठ घालूया आणि अर्धा चमचा पापड खार घालूया आणि हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ज्या ग्लासाने मी पाणी घेतलं त्याच ग्लासाने 1 ग्लास तांदूळ मी रात्री 2-3दा धुवून पाण्यामध्ये भिजत घातला होता. आता त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हा तांदूळ आता आपण कुकरमध्ये घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती कुकरच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा गुरगुरीत भात आपला तयार झालेला आहे. तो असा घोटून घ्यायचा. गॅस बंद आहे. आता आपण हा असाच चांगला घोटून घेऊया. ह्याच्यात घालण्यासाठी मी हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली आहे, ती आपण 2 चमचे यामध्ये घालूया आणि पुन्हा गॅस चालू केला आहे मी. एकदम स्लो गॅसवरती हे मिश्रण आपण 10 ते 12 मिनटं असंच चांगलं घोटून घेणार आहोत, म्हणजे ते छान तयार होतं. असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आपण एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे गार होईल आणि आपल्याला पापड घालायला सोपे जाईल. आणि बाकीचं मिश्रण आपण वरती झाकण ठेवून तसंच बाजूला ठेवूया. इथे मी प्लास्टिकचा पेपर अंथरला आहे, त्याच्यावरती आपण पापड घालूया. 2 चमचे तयार मिश्रण घ्यायचं. तुम्ही बघू शकताय मिश्रण थंड झालं की घट्ट होतं. असे 2 चमचे मी घेतले. त्याच्यावरती एक प्लास्टिकचा पेपर घालायचा आणि मीडियम साईजची प्लेट घेऊन वरून अशी प्रेस करायची की पापड आपोआप तयार होतो. तुम्ही बघू शकताय मस्त असा पापड तयार झाला आहे. वरचा पेपर अलगद असा काढून घ्यायचा. वरच्या पेपरला पण चिटकत नाही अजिबात. तसाच मी दुसरा पापड पण तुम्हाला घालून दाखवते. मिश्रण घट्ट झालं की पापड छान तयार होतात. तेव्हा थंड करूनच मिश्रण घ्यायचं. प्लेटने असं वरून प्रेस करायचं, म्हणजे आपोआप पापड तयार होतो. असे मी सगळे पापड आता तयार करून घेते. आधी एका ग्लासामध्ये हे जवळजवळ 35 पापड तयार होतात. असे मी पापड एक दिवस फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत. थोडं थोडं ऊन आलेलं आहे. संध्याकाळपर्यंत वरच्या साईडनी पापड अगदी छान सुकलेले आहेत. बघू शकता. आता मी तुम्हाला पापड उलटे करून दाखवते. अगदी सहज पापड निघत आहेत आणि पातळ असे पापड आपले तयार झालेले आहेत. आता हे असे उलटे करून आपण पुन्हा रात्रभर फॅनखालीच सुकवणार आहोत. पटापट असे पापड निघतात प्लास्टिकच्या पेपरवरून. अजिबात कुठे तुटत नाही आहेत. असे मी पापड हे 2 दिवस चांगले उन्हात कडकडीत वाळवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय मस्त पापड एकदम पातळ असे तयार झालेले आहेत. हे तुम्ही जाड पापड पण घालू शकता, पण पातळ पापड एकदम खायला असा खुसखुशीत लागतो. आता ते आपण तळून बघूया. इथे मी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे. तेल जरा जास्त घालायचं, कारण पापड फुलतो डबल असा, म्हणून तेल जास्त घालायचं. आणि असा मस्त पापड फुललेला आहे आपला, तुम्ही बघू शकताय. अशीच आपण 2-3 पापड तळून घेऊया. खायलासुद्धा चवीला एकदम छान असे हे पापड लागतात. हा बघा, डबल पापड आपला तयार झालेला आहे. एकदम खुसखुशीत आणि हलके फुलके असे पापड तयार झालेले आहेत. असेच तुम्ही पण करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.